शासन झालंच पाहिजे. आपल्या जवळचा कोण असेल तर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. आपलं नाव खराब करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राजकारणापोटी आपल्यावरती आरोप होत असून मला समाजकारण आणि राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला. राज्यात सध्या गुंडांना अभय दिलं जात आहे. बिहारसारख्या घटना कल्याण डोंबिवलीत घडतात. कल्याणच्या घटनेवरती देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे गप्प का आहेत असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय. अंबरनाथ श्रीकांत शिंदेंचा लाडका जिल्हा आहे, मग कल्याणसारख्या घटनेबद्दल ते गप्प का आहेत? अशा घटनांवरती स्थानिक आमदार गप्प कसे बसतात असा सवाल राऊतांनी विचारला. फडणवीसांना अर्बन नक्षलवादाची अधिक चिंता आहे. बीडमध्ये 38 हत्या राजकीय कार्यकर्त्यांच्या झाल्यात. बीडमधला नक्षलवाद अर्बन नक्षलवाद आहे, मग बीडमधल्या नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण आहे का असा सवाल राऊतांनी विचारला. बीडमधील हत्याकांड करणारे 2 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावरती राजीनामा द्यायला हवा आणि फडणवीसांनी अजित पवारांचाही राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. कल्याण पूर्वमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाली. या प्रकरणी आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीला काल शेगावच्या सलूनमधनं पोलिसांनी ताब्यात घेतलं. शेगावमध्ये आल्यावरती हा आरोपी वेषांतर करण्याच्या प्रयत्नात होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कल्याणच्या घटनेची गंभीर दखल घेत ठाणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरनं चर्चा केली. विकृतांना कठोर शिक्षा व्हायला हवी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालवा असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले गेले. अंबरनाथचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचं प्लॅनिंग केलं जात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेनं अंबरनाथ शहरातनं दोघांना ताब्यात घेतलं. किणीकर यांच्या पोलीस बंदोबस्तात वाढ देखील करण्यात आली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजलेल्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग झालाय. अपहरण करून हत्या आणि तसंच पवनचक्की खंडणी, अॅट्रॉसिटी आणि पवनचक्कीवरील भांडणं या 4ही प्रकरणांचा तपास आता सीआयडी करेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. पुण्यामध्ये भाजप 5 जानेवारीला घर चलो अभियान राबवणार आहे. या अभियानाअंतर्गत भाजपनं प्रत्येक बूथवर 200 सदस्य नोंदणीचं उद्दिष्ट ठेवलंय. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवत हे अभियान राबवलं जाईल. विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंचं मिशन आता पालिका असेल. आजपासून मातोश्रीवरती लोकसभा निहाय मतदारसंघाच्या बैठका पार पडतील. उर्दू आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि औक्षण करत राठोड यांचं अभिनंदन करण्यात आलं. मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे खासदार उदयनराजेंची भेट घेतली. जयकुमार गोरेंनी उदयनराजेंची भेट घेत सातारा जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात भाजप पक्ष मजबूत करणार असल्याचं सूतोवाच केलंय. लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये मिळणार आहेत अशी माहिती शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीतही लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल असा दावा खोतकरांनी केलाय. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा 5 जानेवारीपर्यंत बंद असेल. ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी विचारात घेऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पुण्यातल्या अनेक भागात आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद असेल. जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीची कामं करायची आहेत आणि या कामासाठी कल्याण डोंबिवली टिटवाळा या शहरांना होणारा पाणी पुरवठा आज सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत बंद असेल. पंतप्रधान किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते दिले गेलेत. आता 19वा हप्ता फेब्रुवारीत मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा सातत्यानं खालावतोय. मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी 991 इतका होता. काही भागात अतिवाईट तर काही भागात वाईट हवेची नोंद करण्यात आली. मुंबईमध्ये वायू प्रदूषणाचं प्रमाण वाढल्यानं महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम तीव्र झाली आहे. बुधवारी 56,700 रुपयांचा दंड वसूल करत 224 टन कचरा, राडारोडा आणि अन्य प्रदूषण करणारं साहित्य
महानगरपालिकेनं जप्त केलं. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दागिन्यांसाठी आता हॉलमार्किंग करण्यात येणार असल्याची माहिती आहे. चांदी किंवा चांदीचे दागिने खरेदी विक्री करण्यासाठी नियम तयार करण्याची तयारी सरकारकडून सुरू असल्याचं कळतंय. स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या स्वस्त वस्तूंचा लाभ मिळवण्यासाठी आता नागरिकांना शिधापत्रिका दाखवण्याची गरज नसेल. सरकारनं मेरा रेशन 2.0 हे विशेष ॲप आणलेलं असून त्यावरच्या नोंदींच्या आधारे लाभधारकांना वस्तूंचा फायदा घेता येईल. रेल्वेच्या वापरातनं काढून टाकलेलं रेल्वे बोगी रेस्टॉरंट तयार करण्यात आलेलं असून रेल्वे प्रवाशांसह सामान्य नागरिकांसाठी हे रेस्टॉरंट 24 तास खुलं असेल. या रेस्टॉरंटमध्ये 44 जणांना बसण्याची व्यवस्था असेल. मुंबईत गेल्या काही दिवसात हवेत प्रचंड प्रदूषण, धूळ असल्यानं नागरिकांना श्वसनाच्या अडचणी जाणवत आहेत. सोबतच हवेतला गारवा वाढल्यानं अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रासही जाणवू लागलाय. नव्यानं बांधलेल्या कॉन्क्रीट रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे महापालिका प्रशासनानं दोषींना आतापर्यंत 50 लाखांचा दंड ठोठावलाय. हा दंड संबंधित कंत्राटदारासह रस्त्याच्या कामावरती देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या क्वालिटी मॅनेजमेंट एजन्सीनाही आकारला जाईल. मुंबईतील 6 मेट्रो प्रकल्पांच्या कामांसाठी निधीचा मार्ग मोकळा झालाय. राज्य सरकारनं 521 कोटी रुपयांचा निधी MMRDला हस्तांतरित केलेला असून यात सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतील आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाचा समावेश आहे. दादर इथल्या महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय. नवीन वर्षामध्ये याचं उद्घाटन करण्याचा मार्गही खुला झालाय. दरम्यान 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील 29 रक्तपेढ्यांना शासनानं दणका दिलाय. नियमभंग करणाऱ्या शहरातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने हे शासनाकडनं रद्द झालेत. अन्न आणि औषध प्रशासन खात्याकडनं शहरातल्या 81 संस्थांची तपासणी केली गेली होती. सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करताना अनेक जण दारू पार्ट्यांवरती भर देतात. अशा पार्ट्या करून घरचा रस्ता धरताना स्वतः वाहन चालवणं महागात पडू शकतं. तळीरामांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडनं 1 आठवडा आधीपासूनच मोहीम हाती घेतली गेली आहे. हिंगोलीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना नवीन घरं दिली जाणार आहेत. त्यामुळे पोलीस वसाहतीतील जुनी घरं पाडण्याचं काम सुरू झालंय. राजगुरुनगर अत्याचार प्रकरणाच्या घटनेच्या निषेधार्थ भटक्या विमुक्त जमातीच्या संघटनांनी पीडित मुलीच्या फोटोला हार घालत आंदोलन केलं. घटनेतल्या आरोपीला फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. उल्हासनगरमधील वाहन चालकांना सांताक्लॉजनं नियमांचे धडे दिले. विविध चौकात वाहतूक पोलिसांसह सांताक्लॉजनं वाहन चालकांचं लक्ष वेधत त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलं. भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान यानं पत्नी सागरिका घाटगेसोबत साई दरबारी दर्शन घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं झहीर आणि अभिनेत्री सागरिकाचा सत्कारही केला गेला. गोंदियामध्ये शक्ती दिनानिमित्त आदिवासी बांधवांकडनं भव्य रॅली निघाली. रॅलीमध्ये आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवणारं नृत्यही सादर झालं. पाचोऱ्यात बसचं स्टेअरिंग व्हायब्रेट होत असतानाही चालकानं बस आगाराबाहेर काढली. प्रवाशांना घेऊन निघालेल्या भंगार अवस्थेतल्या बसचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. धाराशिवच्या हातलादेवी मंदिर परिसरातल्या कठड्याची अज्ञातांकडनं नासधूस झाली आहे. फरशी मोडून मोठ्या प्रमाणात कठड्याचं नुकसान करण्यात आलं. या प्रकरणी कारवाईची मागणी होते. छत्रपती संभाजीनगरच्या सम्राट अशोक बुद्ध विहारमधनं गौतम बुद्धांची मूर्ती चोरीला गेली आहे. यामुळे आंबेडकरी समाज आक्रमक झालाय. पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास छत्रपती संभाजीनगर जळगाव राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशाराही दिला गेला आहे.